गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याची ठाई मन पायी राहो हे निवारो निजाय माया ऐशी छाया जयाची डोळे कान त्याची ठाई मन पायी राहो हे तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान तेही चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की आपला सप्ताहाचा प्रथम दिवस आहे, त्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे. गुणाला विटेवरी तुकोबराय आम्हाला सोपं सांगतात. निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा, अदृश्य परमात्मा, अव्यक्त परमात्मा, अमूर्त परमात्मा म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्यांनी न दिसणारा परमात्मा हा निर्गुण अवस्थेमध्ये होता. संत महात्म्यांनी सगळ्या जगताकडे डोळसपणानं अवलोकन केलं. सर्व जगत भगवान परमात्म्याला जाणण्याच्या बाबतीत आंधळ आहे. आंधळी ती तुका म्हणे संसारी जिही हरी नाही ओळखिला. जे ज्ञानी होते त्यांनी निर्गुण ब्रह्माला ओळखलं. म्हणून संत महात्म्याने देवापुढं हट्ट धरला, भगवान प्रभू हे निर्गुण रूप तुम्ही टाकून द्या आणि सगुण साकार व्हा, म्हणजे आकाराला या, म्हणजे सगळ्या आज्ञे जीवांना भक्ती करण्यासाठी सोपं होईल. म्हणून तुकोबराय म्हणतात भक्तांच्या आग्रहास्तव हा निर्गुण परमात्मा सगुण झाला. अव्यक्तते आकारली रूपाली गुणवन. मुद्दा सांगला. भगवान परमात्म्याची दोन रूप आहेत. एक निर्गुण निराकार म्हणजे थोडक्यात डोळ्यानं न दिसणारा, आणि जवळचं सांगू का त्यांचं ठिकाण, तुमच्या आमच्या हृदयामध्ये जो आहे, जो आपणाला बोलायला लावतो, ऐकायला लावतो, पाहायला लावतो, तोच निर्गुण परमात्मा. त्याला स्वरूप लक्षण म्हणायचं. दुसरा परमात्मा म्हणजे तटस्थ लक्षणामध्ये असलेला, म्हणजेच आकाराला आलेला, म्हणजेच राम, कृष्ण, हरी. हरी म्हणजेच विठोबा, विठोबा म्हणजेच पांडुरंग परमात्मा. मग भक्तांनी आग्रह धरल्यामुळं तो सगुण साकार झाला. आज्ञे जीवाना भक्ती करण्यासाठी सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. उपजलिया बाळकाशी नाम नाही तयाशी ठेवलिया नामाशी ओ देत उठी. जन्मलेल्या बाळकाला नाव नसतं, त्याला ठेवल्यानंतर ते हळूहळू ओ देतानी बोलू लागतं. तसं निर्गुण ब्रह्म तुमच्या आमच्यासाठी भक्ती करण्यासाठी सोपा झाला, आकाराला आला.
म्हणजेच गुणामध्ये आला. म्हणून तुकोबराय म्हणतात गुन्हा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. आता गुन्हा आला म्हणजे कोठून आला हा पहिला प्रश्न. देव आला म्हणतात पण कुठून आला. तर शांती परब्रह्म एकनाथ महाराज सांगतात वैकुंठामधून आला. मुद्दा हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी, उभा राहिला अजुनी युगायुगे भक्ता संगे. नाथराय म्हणतात एका जनार्दनी धन्य शोभा शोभा, देव का हो विटेवरी उभा. कळला का मुद्दा. नाथराय म्हणतात वैकुंठामधून आला. वैकुंठातूनच का आला एकदम तुम्हाला प्रश्न निर्माण होईल. तर संत महात्मे वर्णन करतात पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते एक ढालगज निर्माण झाली, कानोबा तेरे तेरे ते. ढालगज शब्दाचा अर्थ माया. मग त्या भगवान परमात्म्यानं आपल्या स्वकीय मायेला वश होऊन सर्व जगत निर्माण केलं. तात्पर्य देवाला एकट्याला कर्मणा. मग तुम्हा आम्हाला तरी एकट्याला कर्मणला, स्त्री असो पुरुष असो. तुकोबराय म्हणतात एकलीन कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. 21 स्वर्ग निर्माण केलं, 7 पाताळ निर्माण केली. मग ज्यानं जन्म दिला सांभाळ करण्याचं काम त्याचंच आहे. म्हणून ते निर्गुण ब्रह्म वैकुंठामध्ये साकार झालं. आणि वैकुंठामध्ये त्या भगवान परमात्म्याला नाव आहे विष्णू किंवा परमात्मा. म्हणून नाथराय म्हणतात वैकुंठामधून आला हेही प्रमाण बरोबर आहे मूळ. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात द्वारकेतून आला म्हणजे 8वा अवतार संपल्यानंतर इथं आला. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया सोजवी. तुकोबरायचं बी मत बरोबर आहे. तुकोबरायने कुठनं सांगितलं 8 अवतार झाल्यानंतर देवाचे. नाथराय मूळ ठिकाणचं सांगतात वैकुंठामधून आले. दोन्ही प्रमाण बरोबर आहे. आणि वारकरी संप्रदायाचा पाया असलेले ज्ञानोबराय सांगतात काय सांगतात. हे नोहे आजी कालीची. हा परमात्मा कुठून आला. कुठून आला आलं का ध्यानात. पांडुरंग परमात्मा कुठून आला. ज्ञानोबराय सांगतात गोकुळातून आला. मुद्दा कळला का. पांडुरंग बाळ मूर्ती, गाई गोपाळ सांगाती, अयेवोनी या प्रीती, उभे समची राहिले. नाथराय म्हणतात तेही बरोबर आहे. वैकुंठातून आला. तुकोबराय म्हणतात द्वारकेतून आला. ज्ञानोबराय म्हणतात गोकुळातून आला. तिन्ही उत्तर बरोबर कशी तुम्हाला सांगतो. देवाची मूळ भूमी वैकुंठ आहे. आणि 8व्या अवतारात गोकुळातून आला. ही गोकुळ ही देवाची प्रेमभूमी आहे. कळला का मुद्दा. आणि द्वारका ही कर्मधर्म भूमी आहे. द्वारकेत कर्म केलं, धर्म केला, राजकारण केलं, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. मग हा परमात्मा
कुठून आला हे तुम्हाला सांगितलं, मूळ ठिकाण वैकुंठ. तुकोबरा 8 अवतारापासून आड्यांना सांगते तर द्वारकेतून आला. ज्ञानोबराय म्हणतात गोकुळाहून आला, भक्तासाठी आला. मग तो एकटा आला का? नाही. नाथराय म्हणतात वैकुंठातून आला, तुकोबराय म्हणतात द्वारकेतून आला, ज्ञानोबराय म्हणतात गोकुळातून आला. तिन्ही प्रमाण बरोबर आहेत, पण गोकुळची प्रमाण जास्त आहेत. देव जरी आला तरी एकटा आला नाही. अवघानीला परिवार, गाई गोपाळांचा भार, नातुडे जो कवन्या परी, उभा केला विटेवरी. तुम्हाला एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, हा पांडुरंग परमात्मा पंढरीला किती दिवसापासून आला? नामदेवराय सांगतात युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. 28 युग म्हणजे कशाला म्हणायचं? कृती, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग एकदा झाली म्हणजे एक चौकडी म्हणायचं, त्याला म्हणायचं महायोग. या 4 युगाची आयुष्य गणना 43,20,000 वर्षे, अशी 28 युग झाली. देव विटेवर उभा आहे. कोणामुळं? पुंडलिकासाठी आजो नितिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. ज्ञानोबराय तर म्हणतात 28 युगाच्या अगोदरपासून आहे. हे नोहे आजी कालीची, ना युगे 28ची, मृत्यू लोकाची नव्हे. ज्ञानोबराय म्हणतात 28 युगाच्या अगोदरपासून आहे. असं म्हणल्यावर नामदेवराय म्हणतात आओ भगवान परमात्म्यानं जेव्हा आपल्या स्वकीय मायेला वश करून जगत निर्माण केलं, वैकुंठामध्ये तो उभा राहिला देव. अहो त्याच्या अगोदरपासून नामदेवराय म्हणतात देव विटेवर उभा आहे. काय अंत लागतो ग? आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर, तेव्हा होती पंढरपूर. नामदेवाने सांगलं ज्यावेळेस वैकुंठाची सुद्धा रचना नव्हती त्यावेळेस पंढरी होती. तात्पर्य सांगितलं, देव कुठून आला हे सांगितलं, किती दिवस झालं हे सांगितलं. आता कोणा करता आला? तर पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळा होणे झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्यात म्हणतसे. देव मनामध्ये विचार करतोय, मागच्या अवतारामध्ये माझ्या हातून आई वडिलांची सेवा झाली नाही, राम अवतारामध्ये सुद्धा झाली. ऐकून पितृवचन वनवासा गेले, इकडं दशरथ राजा स्वर्गवासी झाले. पुन्हा कृष्ण अवतारामध्ये सुद्धा आई वडिलांची सेवा झाली नाही. पण संप्रत चालू असलेल्या कलियुगामध्ये ज्या भक्ताच्या हातून आई वडिलांची सेवा झाली, त्या सेवेचं ऋण देवावर झालं. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केवळ म्हणजे पुंडलिकरायासाठी आला. मुद्दा संपला का? उपकारण दुसरी 2 सांगतो. रुक्मिणीसाठी आला पण नंतर, पण मेन कारण पुंडलिकराय. तिसरं कारण इंद्रासाठी आहे, ती पुन्हा सांगतो. आलं का ध्यानात? पुंडलिकराया करता देव आले, पण सगळ्या जगाचा फायदा झाला. देव चतुर्भुज आहे वैकुंठामध्ये, इतर विटेवर असा आहे.
ओन दोन भुजा गुप्त आहेत, उभारो निबाहो विटो पालवीत आहे, दासा मीच साये मुखे बोले आपुल्या. भक्तांना देव सांगतोय हा भवसागर, हा संसार सागर, कमर एवढंच पाणी आहे, भिवू नका. पुंडलिकराया करता आला पण सगळ्या जगाचा फायदा झाला. ज्ञानोबराय दृष्टांत देऊन सांगतात, वस्साचे निओरशी दुबते होत घरोद्देशी, झाले पांडवांचे निमिषे जगत उद्धरण. गाय वासरा करता दूध देते, पण घरातल्या सगळ्या लोकांचा आत्मा तृप्त करते. ज्याला दूध खायचं नाही त्याने डेअरी बी चालवते. ती संसाराला हातभार होतो. वस्साचे निओरशी दुबते होत घरोद्देशी, झाले पांडवांचे निमिषे जगद उद्धरण. पांडवांच्या रूपानं म्हणजे अर्जुनाच्या रूपानं सर्व जगाचा उद्धार झाला. ज्ञानोबराय पुढल्या ओळीत सांगतात, नानन्यगती कमळा सूर्य लागी वेळो वेळा, तै सुखिये होईजे डोळा त्रिभुवनीचा. केवळ कमळासाठी सूर्यनारायण उगवतो. वनस्पती अशा आहेत, काही सूर्य विकासनी आहेत, म्हणजे सूर्यनारायण उगवल्यावरच विकसित होतात. काही चंद्र विकासनी आहेत, चंद्र रात्री उगवल्यावरच फुलतात. त्यातलं एक कमळ आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मकमळ, ते रात्रीच उमलतं. कमळासाठी सूर्य उगवतो, पण सगळ्या जगाला प्रकाश मिळाल्यानंतर आनंद होतो. ज्ञानोबराय तिसरा दृष्टांत देतात, भगवान परमात्म्यानं असं एक पक्षी निर्माण केला, तो फक्त चंद्राचं अमृतच सेवन करतो. तो म्हणजे चकोर पक्षी. आलं का ध्यानात? फक्त चंद्राचं अमृत पौर्णिमेलाच सेवन करतो आणि त्याच्यावरच तो जगतो. आणखी एक प्राणी निर्माण केला भगवंतानं, चातकाची कणवी मेघू पाणी शिधावी, तेत चराचर आघवे निवाले जेवी. चातक पक्षी असा आहे, भूमीवरचं पाणी पित नाही, समुद्राचं नाही, वड्याचं, तळ्याचं, धरणाचं, नव डबक्यातलं कुठलंच पाणी पित नाही. चातकाची कणवी मेघू पाणी शिधावी. केवळ चातक पक्षी वर तोंड करून जर वरडायला लागला तर भगवान परमात्मा त्याच्यासाठी पाऊस पाडतो. वरल्यावर चुचीमध्ये जी पाणी पडतं तेवढंच पितो आणि तृप्त होतो. चातकाची कणवी मेघू पाणी शिधावी, तेत चराचर आघवे निवाले जेवी. 4-2 थेंब पिऊन पिऊन जेव्हा त्या चातक पक्षाचं पोट भरावं तवाच पाऊस बंद होतो. चातक पक्षासाठी जरी पाऊस आला तर सगळी जग आनंदित होत. पाऊस पडला का होत नाही. ज्ञानोबराय पुढल्या ओवीत सांगता, तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. या अर्जुनाचं देवावर इतकं ऋण झालं, त्या ऋणातून फक्त देवानी व्याजच दिलं. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो श्री राजे, पण फायदा संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. गीतेत काय सांगितलं? व्यास महर्षी सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. व्यास महर्षी म्हणतात, मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो, जरी कोट्यावधी ग्रंथ असले तरी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, हजारो कोट्यावधी ग्रंथ असले तुम्हाला मी अर्ध्या श्लोकात सांगतो. काय सांगतो? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. एक दृष्टांत दिला,
ब्रह्मवस्ती जगामध्ये सत्य आहे. भूतकाळात देव होता, आता आहे, भविष्य काळात आहे, पेन्शनवर जाणार नाही. पण जे दिसतंय ते सर्व जगत नाशिवंत आहे. याला स्वभावता नाश आहे, म्हणजे आपोआपच नाश आहे. काही जणाला मध्यंतरी आहे, काही जणाला आयुष्य संपल्यावर आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात देव सत्य आहे. साता का गीतेमध्ये व्यास महर्षींनी काय सांगितलं तत्व? ब्रह्मवस्तू जगामध्ये सत्य आहे, बाकी सगळं नाशिवंत आहे. आलं का ध्यानात? क्षणभंगोर आहे. तात्पर्य अर्जुना करता भगवद्गीता सांगितली, पण सगळ्या जगाचा फायदा झाला. घोड्याची चाकरी करणारा संजय कौरव सेनेतला, घोड्याची चाकरी म्हणजे कळलं तुम्हाला? खरारा करणं, वैरण पाणी चारा करणारा तो संजय म्हणतोय, जे ब्रह्मज्ञान कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी कृष्ण परमात्म्यानं द्वापार युगात 700 श्लोकात संस्कृत मध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी 1.25 तासात सांगितलं. पण संजय म्हणतो, त्या व्यासाने माझ्यावर कृपा केली, ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला की नारायणे, ते अवसरी पाहुणे पातलो आम्ही. एकट्या अर्जुना करता गीता सांगितली. व्यासानी संजयावर कृपा केली. युद्ध कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आंधळा धृतराष्ट्र हस्तिनापुरी, व्यासानी कृपा केल्यामुळं संजयाला तिथलं युद्धात जय विजय रोजच्या रोज कळत होता. म्हणून संजय म्हणतो, हे ब्रह्मरसाचं जेवण अर्जुनासाठी होतं, पण आम्ही पाहुणं त्यावेळी सहज उपस्थित झालो. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनाला केले नारायणे, ते अवसरी पाहुणे पातलो आम्ही. तात्पर्य पुंडलिकराय एकट्या पुंडलिकराया करता जरी देव आला तरी सगळ्या जगाचा फायदा झाला. पुढल्या ओळीत ज्ञानोबराय सांगतात, गौतमाचे निमिषे. आलं का ध्यानात? कलिकाळ जोरतो देशी, पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. सोपी ओळी सांगतो, बहुत काय बोलो पैगा, एका गौतमाशी गंगा, एरा समस्ता जगा काय ओहळ झाली. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषीचा आश्रम आहे. त्या गौतम ऋषीच्या हस्ते सहज न कळत गोहत्या झाली. त्या पातकातून निवृत्त होण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शंकराची 12 वर्षे तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. वरमृही म्हणाले, म्हणजे माझ्या हातून गोहत्येचं पातक झाले, त्यातून निवृत्त होण्यासाठी मला गंगा पाहिजे. हा उपाय नारदांनी सांगितलेला होता गौतमाला. तू गंगेचं स्नान केल्याशिवाय पाप निर्मूलन होणार नाही. म्हणून त्या ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिथं भगवान शंकराने जटा आपटली. त्यातनं गंगेचा प्रवाह चालू झाला. ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर उंबरीचं झाड आणि त्यात जटा आपलं, तिथनं गंगेचा प्रवाह चालू झाला. तो गुप्त रूपानं निघाला आणि गंगाद्वारला खाली गहिनाथ गुंफा आहे तिथं निघाला. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, बहुत काय बोलो पैगा, एका गौतमाशी गंगा, एरा समस्ता जगा काय ओहळ झाली. गंगा नदी एका गौतम ऋषीसाठी स्वर्गातनं त्यानं प्रसन्न करून घेतली.
तुम्हा आम्हाला काय ओहळ म्हणजे तुमच्या भाषेत लेंडवळ झाली का? तुम्हा आम्हाला या गंगेचं स्नान करून पापक्षालन करता येतं. कळलं का? तुकोबरायला असं म्हणायचं आहे, हा पांडुरंग परमात्मा एकट्या पुंडलिक राया करता आला पण कसा आला? गुणाला विठेवरी पितांबरधारी सुंदर जो गुण घेऊन आला. गुण किती घेऊन आला? ज्ञानोबराय वर्णन करतात, ऐका यशस्वी औदार्यो ज्ञान वैराग्य ऐश्वर्यो हे साई गुणवर्य वसती जिथो. भगवान परमात्मा 6 गुण घेऊन आला. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. थोडं भगवंताच्या गुणाचं वर्णन कर. आता देवाचं 6 गुण आहेत म्हणून ज्ञानोबराय देवाचं फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबराय देवाला म्हणतात, हे भगवान प्रभू तुझं घोंगडं चांगलं आहे. घोंगडं म्हणजे शरीर, कळलं का? कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाशी का दिली वांगुली रे. आम्हाला असलं फटकं घोंगडं का दिलं? आपलं घोंगडं म्हणजे शरीर 9 ठिकाणी फाटकं आहे. प्रत्येकानं झोपे जाऊ नका, चेक करा. कळलं का? आता भगवंताच्या 6 गुणाचं वर्णन करणार, आळसायचं नाही. तुम्ही प्रेम द्या मग पुढे. मग यश हा गुण भगवंताकडे पहिला आहे. आलं का देणार? ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. राम प्रभूला कधी अपयश आलं नाही. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा कृष्णाला कधी अपयश आलं नाही. कळलं का? तरी परंतु आंधळा धृतराष्ट्र अर्जुनाला म्हणतोय, हे अर्जुना, या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये यश कुणाला मिळालं? आंधळा धृतराष्ट्र होता, त्याला दिसत नव्हतं. मन संजयावर व्यासाने कृपा केली आणि तिथलं युद्ध तू या आंधळ्या धृतराष्ट्राला सांग, यश कुणाला आणि अपयश कुणाला. आलं का ध्यानात? त्यावेळेस तू म्हणतोय, हे संजया, या युद्धात यश कुणाला मिळेल? मग संजय बोलतो, संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिकडं योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा आहे, जिकडं धनुर्धारी अर्जुन आहे, तिकडं यश निश्चित आहे. तरी पण श्रीकृष्णाला एकदा अपयश आलं, अजून एकदा श्रीकृष्णाला अपयश आलं. असं 2 वेळा कृष्ण अवतारामध्ये कृष्णाला अपयश आलं. एकदा भक्तासाठी अपयश घेतलं, मुद्दा कळला का? आणि एकदा ब्राह्मणासाठी, भक्तासाठी म्हणजे अर्जुनासाठी अपयश घेतलं. कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे हे डिक्लेअर झालं. ते युद्ध होऊ नये अशी कृष्णाची इच्छा. खरोखर ज्या बाजूनं शिष्टाई केली जाते तिकडं यश निश्चित असतं. शिष्टाई म्हणजे कळलं का? सामोपचार. अरे कशाला कणवळी खेळायची? त्या टाका मिटून कसं तर त्याला म्हणचं शिष्टाई. मग देव शिष्टाईसाठी निघाले. जरा अर्जुन म्हणतोय, कशाला देवा जाता सांगायला दुर्योधनाला? अनेक जणांनी सांगितलं, कुणाचं त्यांनी ऐकलं नाही. हजारोंनी सांगितलं पण दुर्योधनानं ऐकलं का नाही? अर्जुन म्हणतो, देवा या जगात 2 होलसेल मूर्ख होऊन गेले. एक दुर्योधन, दुसरा दशाननो. झोपी जाऊ नका. एक दुर्योधन आणि दुसरा दशाननो म्हणजे 10 तोंडाचा रावण.
सगळ्यांनी सांगितलं पण ऐकलं का रावणानं? कुंभकर्णानं सांगितलं, विभीषणानं सांगितलं, इंद्रजितानं अनुभव आल्यावर सांगितलं आणि मंदोदरीनं पण सांगितलं, पतिराज सीतामातेला सोडून द्या. ऐकलं का? नाही. जाऊ द्या. रामावतारामध्ये शिष्टाई करण्यासाठी कोण गेलं होतं? अंगद गेला होता. म्हणजे देवाची शिष्टाई करण्यासाठी भक्त गेला होता. इथं भक्ताची कळवण होऊ नये शिष्टाईसाठी स्वतः देव गेले, पण कोणाचं ऐकलं नाही. बरं जाऊ द्या. मग पांडवाकडे देव आले आणि म्हणजे धर्मराजा तुमचं काय मत आहे? मी भांडण मिटवाय निघालो. धर्मराज म्हणाला, देवा मी 5 गावावर खुश आहे. म्हणजे सगळी जगातली सगळं राष्ट्र सगळे देश घेऊ द्या, मला त्याच्याशी काय घेणं. मला फक्त 5 गावाची इस्टेट दिली तर मी त्याच्यावर खुश आहे, आनंदित आहे. भांडण मिटवून टाका. कळला का मुद्दा? धर्मराजाचं बोलणार अर्जुनाला विचार, तुझं काय मत आहे? अर्जुन म्हणाला, देवा बऱ्याच दिवसापासून माझं धनुष्य धुळीत पडलेलं आहे, त्याच्यावरचा धुरळा काढावाची माझी इच्छा आहे. भीमदादाला विचारलं, तुझं काय मत आहे? भीमदादा सुद्धा म्हणला, माझी गदा बरोच दिवस झालं धुळ्यात पडली, मला सुद्धा युद्ध खेळावं वाटतं. नकुल सहदेवाला विचारलं, अर्जुन आणि भीमाच्या बाजूने उत्तर दिलं, म्हणजे युद्धाला प्रवृत्त झाली. मग देव स्वतः द्रौपदीकडे गेले आणि विचारलं, हे बहिणी तुझं काय मत आहे? द्रौपदी म्हणाली, देवा मी प्रतिज्ञा केली आहे, कौरवांच्या भर सभेत दुर्योधनाच्या आज्ञेनं दुःशासनानं माझं वस्त्रहरण केलं. माझं 5 सिंहासारखं पती होते, पण पहिली माणसं सत्य बोलली मुखी. हेच विष्णूची महापूजा. आमच्या पतिराजाला सोंगट्याच्या डावात जिंकलेलं होतं म्हणून 5 सिंहासारखे पती चुप बसले. भीमदादाला राग येत होता, सारखा गदा घ्यायचा. धर्मराजा म्हणायचा, गप बस भीमा, अहो तिचा भाऊ कृष्ण परमात्मा आहे, तिचं बगलगी म्हणले काय असेल ते तू का लागला आवेशानं? तात्पर्य द्रोणाचार्य, भीष्माचार्य, क्राशेक रथी महारथी वीर होते, पण कोणी काय केलं? या संकटातून निवारण केलं नाही. शेवटी तिनं प्रयत्न केला लज्जा रक्षण करण्याचा. आता हे दुष्ट लोक, स्त्रीच काय चालणार भर सभेत? शेवटी प्रसंगी जसं तुम्हा आम्हाला संकट पडल्यावरच देवाचं नाव येतं, बरोबर आहे का? एरवी येत नाही. म्हणून तिने कृष्णाचा धावा केला. कृष्ण धावा रे नवकरी, आम्हा संकट पडले भारी, हलतो आमोचा कैवारे, आले विघ्नानी वारे. ऐकून बहिणीची करुणा, आला यादवाचा राणा. कळलं का? द्रौपदीचं मनोगत जाणलं. द्रौपदी म्हणले, भगवंता त्या दुःशासनानं भर सभेत माझं वस्त्रहरण केलं, तेव्हापासून मी माझं केस मोकळं सोडले आहेत. त्या दुःशासनाला मारून त्याचं रक्त मी जसं खोबरेल तेल लावते तसं केसाला लावल्यावरच मी वेणी घालणार. सार कळला का? सगळ्याची मनोगत
समजलं देव शिष्टाईसाठी गेली, दुर्योधनानं ऐकलं नाही. देव म्हणतो अरे दुर्योधना, मूळ पांडवांचं राज्य आहे, तुम्ही बळकावून घेतलं, सोंगट्याचा डाव खेळून निम घ्या, कशाला कळवंडी खेळता. दुर्योधन म्हणाला देवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती पांडवांनी युद्ध खेळल्याशिवाय देणार नाही. तात्पर्य कळलं का? देव विनमुख आले, भक्तासाठी अपयश घेतलं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ब्राह्मणासाठी देवाने अपयश घेतलं. वास्तविक पाहता देवाचा गुण आहे यश हा. कळलं का? जरासंधानं आपल्या मुली कंसाला दिलेल्या होत्या. कृष्ण परमात्म्यानं कंसाला मारलं. सगळ्या मुलींना वैधव्य प्राप्त झालं. म्हणून जरासंधाला राग आला. म्हणून जरासंध युद्धाला कृष्णावर 17 वेळा गेला युद्ध करून. पण कृष्णानं 17 वेळा जरासंधाचा पराभव केला. मग देवानं त्याला का मारलं नाही? नुसतं ताणूनच का लावलं? तर जरासंध सुद्धा फार करामती होता. युद्धाला जात असताना ब्राह्मणाला बोलवायचा, अन्नदान करायचा, वस्त्रदान करायचा, सुवर्णदान करायचा आणि त्यांचा शुभाशीर्वाद घ्यायचा. मग ब्राह्मण कोणता आशीर्वाद देत होती? दीर्घायुष्य भव. निरीक्षण करा, आता सुद्धा ब्राह्मण काय तुम्हाला देते ती आशीर्वाद? दीर्घायुष्य भव, म्हणजे आयुष्य वाढो, असं ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्यायचा आणि युद्धाला जायचा. देवाला सगळं काही कळतं. म्हणजे ब्राह्मणानं आशीर्वाद काय दिलाय? दीर्घायुष्य भव. मग आपण ही काय मारायला नको, आलं का ध्यानात? म्हणून नुसतं त्याला ताणून लावायचा. मग ब्राह्मणाचा आशीर्वाद घेतला, 17 वेळा घेतला, पण काही उपयोग झाला नाही. मग जरासंधाला राग आला. नोकरांना बोलावलं आणि सांगितलं ही सगळी ब्राह्मणं तुरुंगात टाका. आता मी युद्धाला निघालोय, त्या युद्धात जर मला यश आलं तर ब्राह्मण सोडून द्या. अजून मी मला जर पराजय आला तर सगळ्या ब्राह्मणाची मुंडकी उडवा म्हणून सांगितलं सेवकाला. मग जरासंध 18व्या वेळेस काळवनाला बरोबर घेऊन कृष्णावर स्वारी करण्यासाठी गेला. देवानं मनोमन विचार केला, जर आपण या वेळेस जरासंधाला पळवून लावलं तर ही बाबा सगळी ब्राह्मण मारून टाकत. म्हणून देव त्या युद्धातून पळून आली. म्हणून देवाला रणछोड भगवान हे नाव पडलं. देवाला माहित होतं जर आपण ताणून लावलं तरी बाबा ही कोंडलेली ब्राह्मण सगळी मारल्याशिवाय राहत नाही. हे देवाला माहित होतं. देवाला काही कळत नाही, देवाला सगळं काही करता येत. ब्राह्मणा करता एकदा अपयश आणि भक्ता करता एकदा. तुकोबराय वर्णन करतात, करशील तरी नो हे काही. राईचा म्हणजे मोहरीचा, राईचा डोंगर पर्वत राई, काही करता येतं देवाला. नवल केवळे केवळे नकळे कानोबाची कोळी. जास्त विश्लेषण करत नाही, बरंच वर्णन. एका गुणाचं वर्णन केलं, यश श्री. श्री म्हणजे लक्ष्मी. सगळं जगत लक्ष्मीचा दास आहे. सगळे लोक लक्ष्मीच्या माग पळते ती. कळलं का? सब पैसे के आई, दिल का साथी कोई नाही. मुद्दा कळला का? तात्पर्य काय सांगतोय? सर्व जगत पैशाच्या माग लागले. अशी लक्ष्मी भगवंताच्या पायाची दासी आहे. पण हा भगवान परमात्मा लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा. लक्ष्मीला गर्व झाला, माझ्यासारखं जगात सुंदर कोण नाही.
आणि पुरुषामध्ये मदन सुंदर होता. त्याला बी वाटलं माझ्यासारखा जगात सुंदर कोणी नाही. पण दोघांचाही गर्व देवाने हरण केला. लक्ष्मी भुलोरी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी, मदन पोटाला बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र. तात्पर्य श्री हा गुण देवाकड आहे. बाकीचे 4 गुणाचं वर्णन पुन्हा करू. भगवंताचं वर्णन करा गेल तर का न सांगता आलं ना. तुका म्हणे तेथे काय माझी वाणी, जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. आता हा परमात्मा गुणा आला, कळलं एवढं. किती गुण घेऊन आला? 6 गुण. 2 गुणाचं वर्णन केलं, राहिलेले राहू द्या. कुठं आला? विटेवरी. ती वीट कोण आहे? तर कृतियुगामध्ये गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, ही ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या. ब्रह्मदेवानं स्वयंवर मानलं. सर्व जगातले राजे आले, ऋषी आले, 88,000 ऋषी आले. पण असा एक पट्ट्या मिळाला, तो म्हणजे गौतम ऋषी. ब्रह्मदेवानं अट्ट टाकली होती, जो पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याला माझी ही अहिल्या देण्यात येईल. सगळी लागली पळायला. कशासाठी? पृथ्वी प्रदक्षिणेसाठी. पण गौतम ऋषीला माहित होतं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कुठं आहे ते. गौतम त्रिकाल ज्ञानी, हुशार. त्यांनी ग्रंथ वाचलेलं होतं, पुराण वाचलेलं होतं. गाय व्यायला झालेली असेल, वासराचं मुख बाहेर असेल, असं 2 तोंड गायीची मुख बघितली आणि त्याला प्रदक्षिणा मारली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लाभत. कळला का मोठा? सगळ्याच्या अगोदर गौतम ऋषी गेले ब्रह्मदेवाच्या तिथं स्वयंवरामध्ये. ब्रह्मदेवा माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली. जाताना ग्रंथ संघच घेऊन गेलता प्रमाण दाखवायसाठी. ब्रह्मदेवाला यश म्हणणं भाग झालं. आपली मुलगी अहिल्या गौतम ऋषीला दिली. बाकीच्या सगळ्याला राग आला. ती म्हणली तुला असं स्वयंवरण अशी अट्ट मांडायची होती तर आम्हाला उगं का पळवलं. तेव्हापासून इंद्र टपून होता. रोज गौतम ऋषी पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर 3 ते 6 पुष्कर सरोवराच्या ठिकाणी स्नानासाठी जायचे. हा इंद्र कपटी आहे, त्यानं सर्व जाणलं आणि गौतम ऋषी स्नानासाठी गेल्यावर ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश केला. हुबेहूब डिक्टो सेम रूप घेतलं गौतम ऋषी सारखं. थोडक्यात अहिलेचा अंगीकार केला. तरी ती म्हणते पतिराज तुमची भोग देण्याची वेळ नाही. पण डिक्टो सेम रूप धारण केल्यामुळं नाईला झाला. जे करायचं ते कर्म केलं. कळला का मुद्दा? गौतम ऋषी आले, दरवाजावर थाप टाकली आणि मग त्यानं मांजराच रूप धारण केलं आणि पळायला लागला की गौतम ऋषीनं पाय देऊन तिथंच दाबून ठेवला त्याला. कुणाला? इंद्राला. आणि त्याला शाप दिला, तू पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात वीट होऊन पडशील. तुझ्या सगळ्या अंगाची दुर्गंधी सुटेल. तुला कोण जवळ येऊ देणार नाही. आणि पत्नीलाही शाप दिला, तुला माझी भोगाची वेळ माहीत नव्हती का. तिलाही शाप दिला, तू दगड होऊन पडशील. मग तिनं शाप मागितला, पतिराज माझी इच्छा नाही पण तुमच्यात हुबेहूब रूप धारण केलं. मला काही ती माया कळाली नाही.
मग कृतियुगामध्ये झालेला कथाभाग पुढं त्रेतायुगामध्ये जो कोण ती अहिल्या स्त्री होऊन पडली होती, आलं का ध्यानात? चरण माना देत नाही ती सगळी पाठ आहे. शिळा झाली, शिळा मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, किंवा शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंती काशाने. दुसरं चरण, शिळा मनुष्य झाली ज्यांच्या चरणाते चाली. कळला का मोठा? गौतम ऋषींनी पत्नीला शाप दिला. पुढं त्रेतायुगात प्रभू रामचंद्र इथे येणार आहेत. सीतेच्या स्वयंवरासाठी विश्वामित्र ऋषी राम लक्ष्मण जाणार. सहज प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श झाल्यावर तो मूळ स्वरूपाला येशील. खरोखर रामाचा स्पर्श झाल्यावरच ती मूळ स्वरूपाला आली. कोण? अहिल्या. पण इंद्राला शाप दिला. कळलं का? तुझा उद्धार त्रेतायुग झाल्यावर, द्वापार युग झाल्यावर, कलियुगाला सुरुवात झाल्यावर तू आता शिळा होऊन पडशील, म्हणजे वीट होऊन पडशील. कुठं? चंद्रभागे मध्ये. तिथं ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा येतील आणि पुंडलिकरायासाठी आल्यानंतर पुंडलिकराय आई वडिलांची सेवा करणार, देवाकडे पाहणार नाहीत, आणि ती वीट घेणार आणि फेकणार, आणि मग देवाच्या पायाचा स्पर्श झाल्यावरच तुझा उद्धार होईल. म्हणून देवाच्या पायाखालची जी वीट आहे ती कोण आहे? इंद्र आहे. या अगोदर इंद्रानं पृथ्वीवरची 360 तीर्थक्षेत्र केली, पण पाप गेलं नाही, अंगाची दुर्गंधी गेली नाही. मग नारदांनी उपाय सांगितला, तुला भगवंताच्या पायाचा स्पर्श झाल्यावर उद्धार होईल, मूळ स्वरूपाला जातील. ती वीट म्हणजेच इंद्रदेव आहे, आणि त्या विटेवर देव उभा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, न दिसणारा देव पण सगुण साकार झाला, विटेवर उभा राहिला, गुणा आला विठेवरी, पितांबरधारी सुंदर जो. कुणाला विठेवरी, गुणाला विठेवरी, पितांबरधारी सुंदर जो, पितांबरधारी सुंदर जो,
सांगा का सुंदर विटेवरी 6 गुण घेऊन आला. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. 2 गुणाचं थोडक्यात वर्णन केलं. 4 गुण पुन्हा बोल. पण तो कोणाकरता पंढरीमध्ये आला तर पुंडलिकराया करता आला. ज्ञानोबराय वर्णन करतात व्यवहारातला पायाळू त्याला जमिनीतलं धन दिसतं, पाणी दिसत की ते पाताळेचे निधान. दावील कीर अंजन व्हावे लागे ते लोचन पायाळूचे. जो कोणी पायाळू असेल तो आता पायाळू जन्माला आलेला त्या पायाळूच्या मातेला समजतो. तर मग आम्हाला नुसतं ऐकून माहित आहे, आपण काय बघितलेलं. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा नवः. 100 एखादा शूर असतो. सहस्रेषु च पंडिता 1000 एखादा पंडित असतो. वक्ता दशसहस्रेषु 10,000 वक्ता एखादाच असतो. पारमार्थातला बरं का, संसारातल्यात काय आहे त्याला. दाता भवति वा नवः. दानशूर माणूस जगात होईल किंवा नाही असं सुभाषितकार मान. नेमकं काय सांगतो ध्यानात ठेवा. मला असं म्हणायचं आहे पायाळू मनुष्य कवचित एखादा जन्माला येतो, त्या मातेलाच माहिती. पायाळू शब्दाचा अर्थ पायाकडून जन्म. आणि सर्वसाधारण सगळ्या जगाचा जन्म डोक्याकडून हाताकडूनच बाहेर आहे. हा झाला व्यवहारातला पायाळू. पण परमार्थातला पायाळू कोण? पुंडलिकराय. म्हणून तुकोबराय म्हणतात हा पुंडलिकराय पायाळू होता, म्हणून आम्हाला हा पांडुरंग परमात्मा कळाला. पायाळूच्या गुणे पडले ठाविके जगा पुंडलिके दाखविले. परमार्थातला पायाळू कोण? पुंडलिकराय. म्हणून शांती परब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात पुंडलिकराय खरोखर पायाळू आहे. पुंडलिक संत भला तेने जगाचा उद्धार केला. काया वाचा मने करुण वंदावे तयाचे चरण. कोणा करता आला? पुंडलिकराया करता आला. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. त्याच्यासारखा जगात सुंदर कोणी नाही. त्या भगवान परमात्म्यानंच आम्हाला सौंदर्य दिले. सगळं विश्लेषण करत नाही, कळलं का. स्त्रीला सौंदर्य, पुरुषाला सौंदर्य, पोपटाला सौंदर्य, गुलाबाच्या फुलाला सौंदर्य परमात्म्यानं दिलेले आहे. मुद्दा कळला का. यात 4 प्रकार पडतात. काही गुणवान बी नसतात, काही रूपवान बी नसतात.
रामायणामधली त्राटिका राक्षसीन गुणवान बी नव्हती आणि रूपवान बी सारखा यज्ञाचा विध्वंस करायची, म्हणून रामानं तिचा वध केला. गुणवान बी नव्हती आणि रूपवान बी नव्हती. दुसरा प्रकार आहे, गुणवान असतात पण रूपवान नसतात. बिभीषणाची मुलगी असा नामनिर्देश आहे. बिभीषणाची मुलगी कोण? त्रिजटा. कळलं का? ती सीतेच्या सानिध्यात गुणवान झाली. रूपवान नव्हती पण गुणवान झाली. सीता अशोकवनामध्ये शोक करते, त्यावेळी तिच्या संरक्षणासाठी बिभीषणाची मुलगी त्रिजटा होती. आणि त्या त्रिजटेला सीता आपलं दुःख सांगते, मला अशी अवस्था का झाली. मग ती सीता म्हणते अशी अवस्था का झाली, पण ज्याची त्याला चूक झाल्यावर कळते. माझे कळ येते अवगुण. कळलं का? काय करू मन अनावर. तुमचा पाठच आहे, मी अवगुण अन्यायी किती म्हणून सांगू काही. तुमचा नाटाचा अभंग बी पाठ आहे, मी तो अनाथ अपराधी. सीतेला आपली चूक कळाली. काय कळालं? मी त्या सोनेरी हरणाला पगळले, इच्छा प्रगट केली. माझे पतिराज त्या हरणाला मारायसाठी जात नव्हते, पण मी पाठविलं. रामप्रभूला कळत नव्हतं का? रामप्रभू मनात मानतात, ही माझ्या संग वनवास भोगती, झाडाची वलकलं नेसलेली आहे, पायात वाहना नाही, जड मला एवढी इच्छा पूर्ण करू. पण मनात सीतेला काय म्हणलं? लय सोन्याची आशी आहे, जा तुला रावण तिकडे घेऊन जाईल, काय सोनं घ्यायची. पण तिला सीतेला चूक कळाली आणि ती सीता म्हणते कुणाला? त्रिजटेला. काय म्हणते? नाडी चरण म्हणा देत नाही. नाडी येले मृग कांती सोने, धाडले रघुनाथा पाठी लागे तेने, उलंगिली आज्ञा माव काय मी जाणे, देखोनी सुनाट घेऊन आले सोने, सांगो त्रिजटे सखे आईशी मात, देईल का भेटी नेदी रघुनाथ, मन होता वेळ दोरे झाला पंथ, राहू न शके प्राण माझा पुढ्यात. माझी मला चूक कळाली, माझं प्रभू रामचंद्र मला भेटतील का? कळला का? मुद्दा काय सांगितला? आळसू नका, 5 मिनिटात बंद करणार आहे. काही माणसं गुणवान बी नसते ती आणि रूपवान बी नसते, पण ही त्रिजटा सीतेच्या सानिध्यात गुणवान झाली, रूपवान नव्हती. काही रूपवान असतात पण गुणवान नसतात. काही रूपवान होती, ऐका नाही, नामदेवराय वर्णन करतात, सुंदरपणाचा अभिमान मनी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. आलं का ध्यानात? काही सुंदर होती पण गुणवान नव्हती. गुण उधळलं, प्रभू रामचंद्र सिंहासनावर राज्याभिषेक होणार अशा प्रसंगी वर मागितलं. आलं का ध्यानात? प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला, पती वैकुंठवासी झाली. पण काही रूपवानही असतात आणि काही गुणवानही असतात. द्रौपदी गुणवान होती, रूपवानही होती. आलं का ध्यानात? मग तुकोबराने वर्णन करताना अगदी रूपाचं वर्णन केलं, इथं आपण गुणाचं केलं. पण तुकोबराने रूपाला लय महत्व न देता कशाला महत्व दिलं? गुणाला. आलं का ध्यानात? इथं तुकोबरायांनी रूपाला लय महत्व न देता गुणाला महत्व दिलं.
धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता. तुकोबराय म्हणतात भगवंताचं गुणानुवाद गात असताना रूप पाहत असताना माझी धनी म्हणजे माझी बुद्धी म्हणजे माझी इच्छा तृप्त होत नाही. बरस वर्णन आता सांगत नाही आलं का त्यांना. डोळे कान त्याची ठाई मन पाये राहोये. सज्जन हो तुम्हा आम्हाला 10 इंद्रिय आहेत पण तुकोबरायांनी 10 इंद्रियापैकी 2 स्थूल इंद्रियालाच तुम्हा आम्हाला देवाकडे पाठवायला सांगितलं. पंच ज्ञानेंद्रियापैकी डोळं आणि कान ही 2च इंद्रिय देवाकडे लावा म्हणतात. का? डोळ्यानं 82% ज्ञान होतं, कानाने 11% होतं, त्वचेनं 3.5% ज्ञान होतं, नाकानं 2% होतं, जिभेनं 1.5%. मेन 2 इंद्रिय आहेत. डोळं चांगलं असलं तर सगळं चांगलं, डोळं बिघडले सगळं जग बिघड. दृष्टांत देत नाही. या अभंगावर 3 दिवस सेवा करेल. आपल्याला समय जाना भलते नाना भलते गाई. मग तुकोबराय म्हणतात काही साधकांनी प्रश्न केला असो का हो तुकोबराय त्याचा फायदा काय. मग 3ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात सज्जनो तुमच्या आमच्या पाठीमाग अनादी कालापासून जन्मायचं मरायचं आणि एवढंच का. अहो दुःख बघायचं हे रहाट गाडगं लागलेलं आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी भगवान परमात्म्याची आठवण करायची, त्याचं गुणानुवाद गायचं म्हणजे तुम्हा आम्हाला दुःख होणार नाही. निवारो निजाय माया ऐशी छाया तयाची. अरे का देणार. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं गुणानुवाद गायचं म्हणजे नेमकं काय करायचं. भगवान परमात्म्याला जाणण्याच्या बाबतीत सर्व जगत झोपलेलं आहे. कळलं का. वास्तविक पाहता तुम्हा आम्हाला निर्देश जो दिला तो केवळ देवाला ओळखण्यासाठी दिला. तुम्ही आईच्या उदरामध्ये दुःख भोगत होता 9 महिने 9 दिवस. ती तुम्हाला दुःख सोसना तेव्हा तुम्ही देवाची आठवण केली. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. देव म्हणजे या दुःखातून दूर करतो. या मोबदल्यात तू काय करणार. गर्भात असताना ते बाल म्हणते आठवेन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुझी आठवण करीन. देवानं माया सोडली. आईच्या उदरातनं बाहेर आला की कवा कवा म्हणायला सुरुवात केली म्हणजे देवाला विसरली. सर्व जगत या मायेत गुंतलं. देवाला कोण ओळखाय तयार नाही. नाथराय म्हणतात ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. किंवा ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची बेटी दुःख कायचे. म्हणून तुकोबराय सांगतात मागच्या अवतारामध्ये देवाकड अपपर भाव होता. भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाशी संहारी. हीच विषमता द्वापार युगात कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी देहुडा पाय ठेवला म्हणजे दिडका ठेवला म्हणजे विषमता कमी केली. आणि या अवतारामध्ये ही विषमता देवानी कायमचीच काढून टाकली. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. देव म्हणतात बाबांनो कुणीही माझ्याकडे या दर्शन घ्या तुम्हाला मी मुक्तच करणार या दुःखातून दूर करणार. म्हणून तुकोबराय सगळ्या जगताला सांगतात असा निर्गुण निराकार असलेला परमात्मा भक्तासाठी सगुण झाला. आकाराला आला म्हणजे गुणा आला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याची ठाई
मन पायी राहो हे निवारो निजाय माया ऐशी छाया जयाची तुका मने समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाये मन पाये राहो हे